लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण आणि शहरी भागात वाहन आणि शेतीमाल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती। या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत सतत पेट्रोलिंग आणि गुप्त माहिती संकलन सुरू होते। त्या अनुषंगाने म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत शेतीमाल आणि वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 10,87,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। झाली पाहिजे तर आमचे पोलीस हवालदार राकेश शिंदे यांना अशी माहिती मिळाली की हे चोरीची वाहतूक करणारे जे पिकअप आहेत किंवा ज्या पिकअप मधून हे चोरलेले धान्य वाहतूक केली जाते अशा प्रकारची पिकअप आपल्या हद्दीत येणार आहे। तर त्याप्रमाणे ही पिकअप आम्हाला हद्दीमध्ये दिसली तर आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला जीपीएस लावलं खाली की बाबा हे नंतर कुठं त्याची मुवमेंट होती बघायला, आणि त्यानुसार जीपीएस लावल्यानंतर रात्री 1 नंतर त्या पिकअपची मुवमेंट सुरू झाली। म्हणजे तोपर्यंत एका जागेला उभी होती, त्यानंतर तिची मुवमेंट सुरू झालेली आहे। ती पिकअपचा गाडी क्रमांक आहे MH11T3354। आणि ह्यांना जसं 1 वाजता समजलं की गाडीची मुवमेंट झालेली आहे, सगळे डीबीचे अधिकारी पोलीस स्टेशनला जमले, प्रायव्हेट गाडी काढली आणि त्या पिकअपचा पाठलाग सुरू केला। त्याला बऱ्याच वेळेला थांबवण्याचा प्रयत्न केला की आम्हाला हा पत्ता सांग किंवा काय काय। त्याला समजलं की हे जमल्यास पोलीस असणार आहे, तर त्यांना जोरात गाडी हे करून एका शेतीमध्ये शेतीच्या त्या एरियात नेलेली होती। तर अशा प्रकारे यांनी पाठलाग करून त्यातला जो योगेश गांगोर्डे आहे त्याला त्या पिकअप मधून घेतलं, म्हणजे शेतीमध्ये जाऊन पळत जाऊन पाठलाग करून यांनी पुढीला ताब्यात। आणि योगेश गांगोर्डेला ज्या वेळेला पोलीस स्टेशनला आणून चौकशी वेळेला असं साथीदार आहे रवींद्र मोरे, हे काय दिवसभर फिरायचं, कुठल्या शेतामध्ये सोयाबीन आहे, गहू आहे, तांदूळ आहे याची माहिती काढायची। रात्री यांनी अशा 3 पिकअप गाड्या ऑलरेडी चोरलेल्या आहेत, म्हणजे ज्या 3 पिकअप गाड्या आम्हाला मिळालेल्या आहेत त्यांचं पोलीस स्टेशनला ग्रामीण भागामध्ये ऑलरेडी चोरीची FIR दिली गेलेली आहे। तर ह्या पिकअप मधून ते रात्री जाऊन ते धान्य जे सोयाबीन, गहू, तांदूळ असतील तर ते एकत्र करायचे, पिकअप मध्ये घालायचे आणि ते वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना विकले जायचे किंवा मग त्यांचं काय असेल ते करायचे। तर या दृष्टीने आम्ही हा गुन्हा जो उघडकीस आलाय त्यामुळं 5 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्यामध्ये नाशिक सिटी मधले या कारवाईत महिंद्रा कंपनीच्या 3 4चाकी पिकअप वाहने किंमत 8,50,000 रुपये, होंडा कंपनीची मोटारसायकल ज्याची किंमत 70,000 रुपये, 2 मोबाईल फोन ज्याची किंमत 15,500, शेतीमाल 32 क्विंटल, सोयाबीन, गहू, तांदूळ ज्याची किंमत 1,53,000 असा एकूण 10,87,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। पोलीस दलाच्या या धाडसी आणि तत्परतेच्या कारवाईमुळे परिसरातील नागरिकात समाधान व्यक्त होत असून अशा गुन्हेगारी घटनांवर आळा बसण्यास मोठी मदत झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, रिपब्लिकन वार्ता न्यूज, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.